नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? तर बघा, आज मी बनवली आहे बटाट्याची भाजी. ही बटाट्याची भाजी जी आहे ना, ते आपण जरा वेगळ्या पदार्थाने करू. नेहमी तर आपण करतोच, पण आज जरा दुसऱ्या ट्रिकने करू. तर चला रेसिपी सुरू करूया. हे मी बटाटे सोलून घेतले आहे, ठीक आहे. तर ह्याला आता आपण कुकरमध्ये बॉईल करायला टाकूया. तर कुकरमध्ये 3 शिटी आल्यावर गॅस बंद करायचा. आता हे मसाले आहे. हे मसालेमध्ये जे आहे ना, जिरा आहे, बडीशोप आहे, धनिया आहे, हे सुक्कं लाल मिरची पण घेतली आहे, तीळ घेतले आहे आणि कलोंजी घेतली आहे आणि ह्याच्यात जिरेसुद्धा आहे. तर ते सगळं पहिले आपण थोडंसं ना भाजून घेऊया. कढाईमध्ये किंवा तवामध्ये थोडासा नाही का हलकासा भाजून घेऊया. खूप छान वास येतो हे भाजल्यानंतर. आणि हेच मसाला वापरून आपण ती भाजी बनवणार आहे आणि मुलांना तर इतकी चांगली वाटेल ना. डब्यामध्ये जर दिली ना तुम्ही तर पूर्ण टिफिन एकदम संपवणार ते. आता बघा, हे भाजून घेतले आपण. तर हे थोडंसं थंड होऊ द्या. नंतर आपण ह्याला वाटून घेऊ. एकदम सुक्का वाटण करायचं ह्याचं, ठीक आहे, पावडरसारखं. बघा, हे आता वाटून घेतलेली आहे. आता ह्यासाठी जे आहे ना, 3 कांदे कापून घेतलेले मी बारीक बारीक. एक कढाईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू. त्याच्यानंतर त्याच्यात जिरं टाकू थोडासा. जिरं टाकल्यानंतर काय करायचं आहे, जे कांदे कापले आहे ना ते आपण परतून घेऊया ह्याच्यात थोडंसं. एकदम गुलाबीसारखं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. लाल नाही करायचं आहे कांद्याला. गुलाबी रंग आला ना मग एकदम मस्त भाजी पण चांगली होईल आणि एकदम चवीला पण चांगली वाटेल. आता बघा, हे कुकर थंड झाले, बटाटे पण शिजून घेतले आणि चांगले बॉईल झाले आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कसे झाले ते. थोडं सुरीने आपण हे करूया. हे बघा, चांगले झाले. मग हे पाण्यातनं काढून आपण एखाद्या छन्नीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवू थोडंसं थंड व्हायला. इथं आपला कांदा पण थोडंसं गुलाबी रंग झालं आहे त्या कांद्याचं पण. मग आता जे आपण जे मसाला वाटून घेतलं आहे ना, ते मसाला आपण ह्याच्यात टाकायचं आहे. नेहमी तर करतोच आपण भाजी, पण तीच खायला बोर होती ना पोरांना पण आणि घरच्यांना पण. तर ही वेगळ्या पद्धतीने एकदा करून बघा. असे बोटं चाटून चाटून खातील मुलं पण. आणि ही भाजी आहे ना चपातीबरोबर किंवा पराठेबरोबर एकदम मस्त आहे हां. तर बघा, आता मसाला मी टाकला आहे. पहिले मसाला मी थोडासा टाकला आहे. जर तुम्ही तिखट जास्त खात असेल ना मग ते पूर्ण मसाला टाका, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडीशी हळद टाकूया आपण आणि थोडंसं परतून घ्यावं ह्याला. आज मी ना तुमच्याशी मराठीत बोलले आहे आणि माझी मराठी कशी लागते ना तुम्हाला, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा हां. मी चांगले बोलले का? जर कुठं चूक झाली असेल तर सॉरी हां. आता बघा, ते मसाला चांगला परतून घेतला ना, मग त्या बटाट्याचे मी छोटे छोटे पीसेस केले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीसेस करू शकता त्याचे. तर मी छोटे छोटे पीस केले आहे. आता ते बटाटे ह्याच्यात टाकूया आणि हलक्या हाताने त्याला वर खाली थोडंसं करत जा. हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे सगळं मसाला आणि बटाटे एकत्र होऊ. आता ह्याच्यात टाकू आपण मीठ आपल्या चवीनुसार टाकूया. तुम्ही केवढं मीठ खातात. मीठ टाकल्यानंतर परत चमच्याने थोडासा हलक्या हाताने ह्याला वर खाली करा. मग नंतर चांगली नाही का कोथिंबीर वगैरे टाकून गरमागरम चपाती किंवा पराठेबरोबर ह्याला मुलांना द्या खायला. आणि डब्यांमध्ये पण खूप चांगली भाजी आहे. बघा तुम्ही, जास्त तेल पण नाही, काही नाही. किती छान भाजी झाली आहे ना आमची एकदम. आणि दिसायला पण किती सुंदर दिसते आमची भाजी. एकदा नक्की करून बघा ही भाजी कशी लागली तुम्हाला. आणि व्हिडिओ चांगले असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.